आई लागली रे गाडी चालवाय फायनल गाडी चालते आहे तू तिसऱ्या गेअरवर तुला समजतंय का तिसऱ्या गेअरवर तू गाडी चालवती या बस की कर गाडी चालू नाही चालू कराय अगं उचल गाडी उचल घ्या उचल बस तुझा की एकटी घेऊन ना माघारील का मी एकटी गेल्यावर टाक गेअर खाली गेअर आहे की बाय गेअर टाक बाय हलता तिथं हो ही वडून जा थोडं हा आता हा माझी आई मम्मा अरे मम्मा तू कितनी अच्छी हो आई माझी लय भारी दगडावर अडतील तुम्हाला गेअर कसा बदलायचा ठीक आहे मास्तराचा थरथर लागले अंक कापायला आईला गाडी चालवून नीट बसायला नाही कशी गाडी चालवायची काय माहिती मी कसं करतो फेसबुकचं पैसे चालू झालं कसं वाटतंय नंबर वाटतंय रे संघर्ष केला उपाशी तापाशी राहिला माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं हर हर महादेव मित्रांनो मी MH45 रायडर म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडका गणू भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्याकडे एका नवीन व्लॉगमध्ये सध्या मी हाय घरी आणि मला जायचं आहे सायकलीकडे जायचं आहे पण त्याआधी मला आई काय म्हणते तुम्ही नीट बघा आधी काय म्हणते आई तू गाडी चालवायची आता गाडी चालवायची गाडी चालवते ते अवतार नीट कर की कसलं बेकार केला अवतार आता थांब की मला भांडी दोन भांडी आवरू दे कस आई म्हणते मला गाडी चालवायला शिकव तर ठीक आहे चला आज आईच्या हातामध्ये गाडी द्यायची आणि पाठीमागचा व्हिडिओ जेव्हा मी टाकला होता ना तेव्हा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी यूट्यूबची महिन्याची इन्कम किती आहे तर त्यावेळेस त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही सर्वांनी आणि त्यातमध्ये सांगितलं गणेश भाऊ तुम्ही खूप चांगलं करताय असंच करत राहा आमचा सपोर्ट आहे आई वडिलांची तुम्ही खूप चांगलं बघताय तर भरपूर मी समद्यांचे कमेंट बघतो आणि समद्यांना उत्तर पण देतो एखादी दुसरी राहते कमेंट तर त्याला पण मी कमेंट त्याला पण उत्तर देतो मी पूर्ण प्रयत्न करतो कवा आज पहाटे 4 वाजता आज पहाटे कुठे जाऊ आज पहाटे झाली की मग अशीच आज संध्याकाळी पहाटे 4 वाजता मोटर चालू करायची अगं आज पहाटे आज बुधवार आहे उद्या फिटायचं स्वतः अगं मग उद्या पहाटे म्हण की आज संध्याकाळी पहाटे अगं काय तू यायला लावते आहे काय आज संध्याकाळी पहाटे कशी होईल मग आज तो काय हो काही अरे काय गडी माझं डोकं बोललं बरं थांब आज संध्याकाळी संध्याकाळी पहाटे कुठं न्यायची आज पहाटे 4 वाजता अगं आई आजची पहाटे झाली की उद्या संध्याकाळी मी ना परदेचा दिवस लागतो याड्या आग आहे उद्या पहाटे म्हण की उद्या पहाटे कशाला किती तारखेला किती तारखेला उद्या सकाळ उद्या 10 आहे उद्या स्वतः फिटायचं थांब आई घे बघ आज 25 तारीख आहे मग 25 तारखेची पहाटे झाली की आजच आज 25 तारीख आहे आजची पहाटे आज झाली उद्या 26 तारखेची पहाटे येणार मला नाही कळत असते काय गडे माझं लग्न बंद करून टाकलं आहे ना मला तर काय समजणं झालं गडे आपली फेसबुकची आय डी होती ना भावांनो MH45 रायडर म्हणून ती आपली बंद पडली होती तिचा पण थोडा प्रॉब्लेम चालू आहे ती सॉल्व्ह होईल बहुतेक असं वाटतंय मला थोडं लोडिंग घेता या त्यानंतर दुसरी गोष्ट गणेश भानवसे म्हणून एक नावाची आय डी त्यावर 29,000 फॉलोअर्स येतं पूर्णपणे फेसबुकला आपलं ते आय डीचं मी समजा डॉक्युमेंट्स भरलेलं आहे आणि मेन गोष्ट जेव्हा अर्निंग चालू झाली आणि खूप जास्त भारी वाटतंय आय फेसबुकचं पैसे चालू झालं कसं वाटतंय एक नंबर वाटतंय रे लय संघर्ष केला उपाशी तापाशी राहिला माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं माझ्या पोराने एवढं कष्ट केलं त्याची आय डी बंद पडली मला भाकर जात नव्हती खायला तर तुला कसं वाटतंय आता फेसबुकचा आपला अकाउंट चालू आहे आणि तुला माहिती आहे आता किती रुपये जमलं ती किती त्याच्यावर 150 रुपये जमा पण झालं होय 150 काल रातचे धरणं होय का हां असू दे होय ना हळूहळू तुझा आशीर्वाद असाच राहून दे माझा आशीर्वाद आहे रेडी झालेली आता निघायचं आहे आम्हाला आईला शिकवायची चालवायला गाडी आमची बंधुराची इकडे पाठीमागं कसं करताय असं करताय ते आता माझा भाऊ काय म्हणतो माहिती का थांब मी तुझ्यासारखा ब्लॉग बनवून दाखवतो तुझा कथा ब्लॉग बनवतो थांब मी बनवतो त्याला ब्लॉक नाही माझ्यासारखं बनणं लय मुश्किल आहे ना दर बघ हां बना थांब ही पण दर हां माझ्यासारखा मीच आहे सावता काय बोलायचं काय माझ्यासारखा मीच आहे काय बोल की म्हणतो मी ब्लॉग करतो म्हणतो घ्या अरे मी आहे बोलायचं काय म्हणता बोलायचं काय मला अरे सांग मी आहे बनव की ब्लॉग बनवून घ्या बोल कसं बोल तुम्ही मला काय समज नाही बोला एवढं बनव की काय बोलायचं सांग की मला अरे म्हणतो की आता मी ब्लॉग बनवतो बोलायचं काय बोलायचं अरे माझ्या तसं नसतं काय बी करू नाही मिळालं लागत येड्यावर करू नको काय बी तू हसते की तिला तिकडे लावा ती तर हर महादेव मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या संघ आहे आपला माझा भाऊ गणू हा उद्या सकाळी जाणार आहे साताऱ्याला तर ह्याला हॅपी जर्नी आणि इकडं आमची मदर आहे तर काय नाही ह्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा
आणि मला हा व्हिडिओ बनवा येत नाही, फर्स्ट व्हिडिओ आहे माझा, समजून घ्या जरा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. मी कसं म्हणतो आहे, मी कसं म्हणतो, हा कसं 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 ती बघ अशी करते. हर भाऊ हर भावांनो, हर हर महादेव म्हणतो मी, हर हर नाही म्हणतो, हर हर महादेव भावांनो. महादेव भावानो. आहे मी आहे ग. बघितलं का भाऊ, बघितलं का, एक एक शब्द कॅमेरा किती पण लागतो बोलायला. कसं करायचं ब्लॉगिंग, डेली ब्लॉग करायचा आहे, कसं करायचं डेली ब्लॉग, कसं करायचं तू, सोपं नाही डेली ब्लॉग करायचं. कॅमेरा धरायचं भावना सुखात नाही. मग आपण म्हणतो ब्लॉग करीन, मी हे करीन, मी ती करीन, पण काय बोललं कॅमेरामध्ये तुम्हाला पटलं पाहिजे ना. अरे मी आहे, ती आहे, ती आहे, असं असतंय. चला आता जाऊ गाडी घेऊन. रस्त्यानंतर काय देऊन जमत नाही गाडी, ही रस्ता नॉर्मल एकदम. डांबरे आहे काय आहेत ना, पुढल्या साईडला डांबरे आहे, मग त्या डांबरे व्हायला बसू. चला आयलंय म्हणते मला गाडी चालवायची, मला गाडी चालवायची या. चला जाऊ हायवेला आणि तू आयपाशी गाडी बघा. आता आई कशी गाडी चालवती, बस बघू जमते का तरी. गाडी काय चला आलोच माघारले. अय तुम्ही चला कॅमेरा. आई तुला जमलं गाडी चालवलं तर पडतील बघा तू. हां दादाला घेऊन येत तेव्हा तू बी पडशील आणि मलाही पडशील. आईला कॅमेरा पण नीट धरायला झालं या. नीट धरत असते, असं धरत असते, असं असं असं. हां हां ठेवू का आई. अगं आई पडतील बरं का आई. चल बस. आई तू गाडी तर नाही ना पलटी करायची. बरोबर खातानेच जाईल आपण. तू तर ती वळवायची, मला नाही. मास्तर आता थरथर लागले अंग कापायला. आईला गाडीला नीट बसायला नाही, कशी गाडी चालवायची काय माहिती. आता आई पूर्णपणे 4 किलोमीटर गाडी घेणार. आता इथनं आम्ही आलेलो आहे. आता पुढं सुरली पाठी, सोलापूर पुणे हायवे आहे म्हणून पुढं. आता इथनं असं जायचं पुढं आणि शिराळा पाठीवर आतमध्ये वळायचं आहे आम्हाला. आई जमल ना. हां कर गाडी चालू. बस की. कर गाडी चालू. नाही चालू कराय. अगं उचल गाडी, उचल घ्या, उचल का पायो गाडी. उचल 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 गाडी. नाही खाली बस, माग बस. त्योक नाही तसं येत नाही. अगं एका पाया उचल, दाब द्या का पाया, हां लोड द्या का पाया. हां एका पाय तसा लोड दे येत नाही रे. बरं गाडी चालू कर, बटन टाकून. हां तू माग बस किती. मी बसतो, तुझा की एकटी घेऊन. करील का मी एकटी गेल्यावर. बरं थांब बसतो मागं. हां हां बस तो कसं करते या. हां एवढी धरायची रेस फक्त. थांब आणि नुसतीच मला गाडी चालवायची, मला गाडी चालव. थांब पायवर घे. थांब ते टॅन काढ घे बघ. हां घेतलं ना. हां थांब धरकी नीट थांब. हां आता काय करावं, गेअर काढ. पुढं दाब. घेतलं पायवर. हां थांब ही सोडतो, हे कला सोड. हां हे की वर पाय घेतलं पायवर. हां थांब की तू रेस नाही की. हां राहून दे एवढी. हां तो कशी करते या रेस. रेस एवढी राहून दे. हां तो रेस का कमी करते. हां राहून दे एवढी. हां आता गेअर कसा बदलायचा. हे कला हे हातात नाही कलय का नाही. हे कला दाबायचं, हे कला कलस हे. हां आणि दाबायचा थोडा आणि लगेच पाठीमागे गेअर दाबायचा थोडा. थांब गाडी. हां दे तर थोडी रेस दी. आई माझी लई भारी, दगडावर ना काढतील तुम्हाला. आता पुढं हायवे लागला का नाही, जाऊन देतो तिथं असं. हां येत आहे तुला. आई उतरायला लागली मी. आई ना आता आई लागली रे गाडी चालवाय फायनल. माझं लकी आहे ग, लागली आहे गाडी चालवायला. मी उड्या हाणायला लागलो या. मी उड्या हाणायला लागलो या. आई जमते तुला गाडी चालवायला. आई म्हणली मला जमत नाही चालवायला. आई बघा कशी चालवते गाडी. तुझा पोरगा संघ असताना तुला काय द्यायची गरज आहे. अयू
असं द्या भावांनो, तुम्हा सर्वांचं प्रेम असं तर राहून द्या. तुम्हामुळं तर ही समजा गोष्टी करतोय मी आज. आई वडिलांना खुशी देऊ शकतोय तुम्हा सर्वांमुळं. असंच प्रेम राहून द्या. टाकी गेर गेर बदलायचा हा पाठीमागे टाकायचा. ही ओढून थोडं हां ही ओढायचं आणि गेर बदल मागे टाकायचा. आता काय पायाखाली गेर नाही होय तुझ्या. पायाखाली गेर आहे की पाय गेर टाक पायाखालचा तिथं हो. ही ओढून जा थोडं हां आता टाक गेर खाली खाली हां आता जाऊन द्या. सोड केलं कर रेस कर हा गेर बदलला आहे ना गेर बदलला ना. तिसऱ्या गेअरवर गाडी चालते आहे तू. तिसऱ्या गेअरवर तुला समजतंय का? तिसऱ्या गेअरवर तू गाडी चालवती मेरी प्यारी मम्मा तू कितनी अच्छी हो, तू कितनी प्यारी हो, तू किती चांगली गाडी चालवते. का बस का तिथपर्यंतच का? ओके थांबव. पाय कुठने काढते का? पाय कुठने काढला या काय आय थोडी तरी आहे गाडी चालवा शिकली. मला हे लय भारी वाटतंय या. कसं वाटलं गाडी चालवून? मजा येते गाडी चालवायला या? काय वाटतं तुला गाडी चालवायचं म्हणजे काय वाटतं नेमकं ग? भारी वाटतं. नडत नाही. तुला स्कूटी घेऊन देऊ का? कुटी आईनं गाडी चालवली ह्याच्यापेक्षा मोठं सुख अजून काय असू शकतं भावांनो. ह्या वयामध्ये ह्या वयामध्ये मी आईला गाडी शिकवतो ना. माझ्यासाठी खूप जास्त मोठी ही भाग्याची गोष्ट आहे बरं का सांगतो मी. सबस्क्राईब केलं पाहिजे का नाही? सबस्क्राईब सांग बरं. केलं पाहिजे ना सबस्क्राईब करा. केळी दिसते या साईडला, ऊस दिसतो या, ही बघा सूर्य. म्हणजे किती भारी वाटतं बघितलं का? बोलणं खरं सांगतो बरं का. गाव ती गाव असते बरं का. आणि मला गाव तर लय आवडतं पहिल्यापासून. आई तुझं काय म्हणणं आहे? शहरात राहायला भारी वाटतं गावात राहायला भारी वाटतं का? कशामुळं गावाकडं काय बी ना आणि इकडं गावात तुझं आवडतं गाणं कुठलं आहे? आवडतं गाणं हां म्हण की हां एक लाईन. हा माझी आई मम्मा. चला वा दादा आईने गाडी चालवली. अरे आईनं गाडी पाडली असती. हिला गिरत बदलाय ना कुठं दादा? हिला गिरत बदलाय ना घ्यावीला. अरे बाबा तिने घातली होती बघा मोऱ्याच्या नाल्यातच नाल्यात गाडी घातली आहे. नाल्यातच घातली होती बाबा. म्या अशी गारशी इकडे फिरवली नसती ना तर आम्ही दोघं बी खालास होतो त्या नाल्यातच. बघा मोऱ्याच्या नाल्यात घातली गाडी. बघा मर्द माणसं पापल्यावर करून बघत नाही की आमच्याकडं. भावना खूप जास्त वाईट वाटतंय की उद्याच्याला मी घर सोडणार आहे आणि सायकली गाडी निघणार आहे. ही लास्टचा व्लॉग घरचा आय मी उद्या निघणार आहे. तुला करमल का मी गेल्यावर? काय आता काय नाही करमत पण तुला जाय वाटते सायकलीकडे म्हणल्या. मला करमत नाही इथं घरी जास्त कारण की मला सायकलीकडे माझं मन लागलंय. आणि आपली पब्लिक जी आहे का नाही आपली जी माणसं येते ना फॅन लोक आपली भाऊ लोक त्यांना बघायला बाहेरचं दृश्य आवडतंय. खेडेपाड्या गावातलं आवडतंय तर त्यांना ते दाखवायचं नाही मला काही पण करून. आणि त्यांना माझ्याकडून बघायला चांगलं वाटतं त्यामुळे मी निघालो. आता पण गुडघं दुखते त्यांना म्हणा माझं. थांब की थोडा दिवस अजून काही ना काही वेगळं इंटरेस्टिंग करायचं. इंटरेस्टिंग करायचं. मोबाईल तर ऑनलाईन करून आणि मोकळी माया. मग मोकळी माया होती म्हणते मोकळी माया. कसं बघ काय करावं बरं समजा गोष्ट म्हणते भावांनो. आईला मी आज गाडी चालवायला दिली. मला खूप भारी वाटलं. मला वाटलं होतं आई गाडी चालवली पण आईनं खूप जास्त भारी गाडी चालवली. आता आज मस्त मध्ये संध्याकाळी जेवण करायचं आहे. तर चला आता मी करतो एडिटिंग. आता ब्लॉग एडिटिंग करायचं आहे मला. आता काय पण करून सोडायचं आहे. आजचा ब्लॉग आज सोडायचा आहे. व्हिडिओ एडिटिंग चालू या आईचा मागाचा आणि झाला एडिटिंग. लास्टचा ह्या सीन घ्यायचा टाकायचा ह्याला आणि जेवण चालू आहे बघा. जेवायला काय केलं? मीठच केलंय काय? लाल कालून का नाही झालं? लाल लाल पांढरे वांगरे वांग पांढरा काय झालं? कालून कालायला नाही होत नाही झालं खरं नाही म्हणत चांगलं लागेल ना. तो का बघ की झालं डिस्की म्हणा मागची. आता की तू भाकर कुस करून बघा मस्त मध्ये. मला बाजरीची भाकर खायला बेहद आवडते खूप जास्त. आणि एकदम गावरान चुलीवर बनवलेलं ना त्यामुळं तर विषयच नाही. ये जेवायला. वा
भावांनो एकदम मस्त जेवण झालंय आणि लाईट पण गेली, समजी इथं बसली ती लाईट गेली बघा रानातली आमच्या. आणि हो मेन गोष्ट उद्याला मी सायकलीकडे निघणार आहे म्हणजे फुल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बहुतेक माझी सायकल दाखवलं असं मला वाटतं दाखवेल बहुतेक. तर भावांनो असा काहीतरी आजचा व्हिडिओ होता. खूप जास्त भारी वाटलं मला आईला गाडी चालवून द्यायला आणि आईनं गाडी चालवली, खूप जास्त भारी वाटलं. असाच तुम्हाला सर्वांचा सपोर्ट राहून दे, मला कायमपर्यंत सपोर्ट राहून दे. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे आणि कायमपर्यंत गरज आहे. ओके आता मला करायची राहिलेली एडिटिंग, त्यानंतर व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि मच्छर यायला लागलं साईडनं, चिलट यायला लागली, घाम यायला लागला, उकडायला लागलं जास्त, रानात बोंबच असती. तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा आपल्या भावाला.